नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता संपूर्ण रणदिवेंना नोटीस देण्यासाठी कंपनीची काही माणसं आलेली असतात. ती म्हणतात, हे बघा, तुमचं जे काही घर आहे ना, ते MK कंपनीकडे गहाण ठेवलेलं आहे आणि त्या माणसाने 50 कोटी रुपये हे आता कंपनीकडून उचललेले आहेत. त्यामुळे तुम्हाला 1 महिन्याची नोटीस पिरियड दिला जातोय. 1 महिन्याच्या आत तुम्हाला तुमचं हे राहतं घर रिकामं करायचं आहे. तोपर्यंत तुमचे सगळे बँकेचे जे अकाउंट्स आहेत ते सुद्धा आता फ्रीज करण्यात आलेत. त्यामुळे तुम्ही पैसेसुद्धा काढू शकत नाही. तुमच्या पैशांवरती, तुमच्या या घरावरती आणि संपूर्ण संपत्तीवरती फक्त आता कंपनीचा अधिकार आहे. 1 महिन्यानंतर आम्ही येऊ आणि तुम्हाला या घरातून बाहेर काढू. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ती म्हणत असते, अगं जानकी, हे सगळं काय आहे? काय बोलतायत हे लोक? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, आई, तुम्ही सावरा स्वतःला. तेव्हा एक माणूस म्हणतो, ओ, तुम्हाला ऐकू आलं नाही का आम्ही काय सांगितलं ते? 1 महिन्याच्या आत तुम्हाला तुमचं घर सोडावं लागणार आहे. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो, बोलताना नीट बोल, कळलं ना? आणि आता निघा इथून. आम्हीसुद्धा बघू ना की 1 महिन्याच्या आत कुणाला हे घर सोडावं लागतंय ते. आता आपण कोर्टामध्ये भेटू, जा, चल निघ इथून. तेव्हा कंपनीची माणसं म्हणतात, 1 महिन्यानंतर आम्हीसुद्धा इथे येऊ आणि तुम्हाला असंच म्हणू की जा, निघा आता इथून, असं आम्हीसुद्धा तुम्हाला सांगू. त्याच्यामुळे 1 महिन्याच्या आत इथून निघायची तयारी करायची, नाहीतर आल्यानंतर कुठलाही विचार न करता तुम्हाला घरातून हकलून दिलं जाईल, असं आता सांगितलं जातं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नानासाहेब म्हणत असतात, अरे चाललंय काय, तुम्ही जरा नीट सांगाल का? कोण होती ही लोक आणि आपल्याला आपल्याच घरातून काढण्याचं का बोलतायत? कुठे जायचं आपण? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, नाना प्लीज तुम्ही शांत व्हा. नाना शांत व्हा तुम्ही. हे बघा, नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे. कुणीतरी आपल्या प्रॉपर्टीच्या पेपरबरोबर गडबड केली आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश, अहो पण हे सगळं कसं काय घडलं असेल? आपण तर त्या माणसाला डुप्लिकेट पेपरच दिले होते ना. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, नाना हे बघा, ही सिच्युएशन आहे ना, आपल्याला खूपच जास्त व्यवस्थित हाताळावी लागणार आहे. तुम्ही पॅनिक होऊ नका. तुम्ही प्लीज प्लीज इथे येऊन बसा बरं. तेव्हा सारंग म्हणतो, नाना हे बघा, तुम्ही उगाच इथे टेन्शन घेऊ नका. मी, दादा, सौमित्र दादा, आम्ही आहोत ना. आम्ही तिघेजणं मिळून सगळं काही व्यवस्थित करू. तेव्हा नाना म्हणतात, अरे पण आपल्याच घरातून बाहेर काढायला ते लोक आपल्याला कसे काय आले? नक्की का केलं त्यांनी असं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणतो, नाना असं काही होणार नाही आहे. आपल्याला आपल्या घरातून कुणीही बाहेर काढू शकणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नाना म्हणतात, अरे पण प्रॉपर्टीचे खरे पेपर त्यांच्याकडे गेलेच कसे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, आपण देताना त्यांना रेड फाईलच दिली होती ना. तेव्हा जानकी म्हणते, हो ऋषिकेश, तुम्ही बघितलं ना, माझ्या हातामध्ये रेड रंगाचीच फाईल होती आणि ब्ल्यू फाईलमध्ये तर ओरिजिनल पेपर होते. मग त्यांच्याकडे ओरिजिनल पेपर गेले कसे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, मला माहिती आहे ना, हे सगळं कारस्थान त्या ऐश्वर्याचं आहे. तेव्हा नाना म्हणतात, अरे पण ते ऐश्वर्या कुठे येईल पेपर चोरायला आपल्या इकडे? ती तर आता घरातून बाहेर गेली आहे ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, अहो नाना, तुम्हाला माहिती नाही आहे का, ती ऐश्वर्या कशीही येईल आणि ओरिजिनल पेपर घेऊन जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमित्रा म्हणते, ऋषिकेश, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? ती ऐश्वर्या इथे आली आणि घरातून ओरिजिनल पेपर घेऊन गेली असं म्हणायचं आहे तुला? तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणतो, हो, मला असंच म्हणायचं आई. हे कारस्थान नक्कीच त्या ऐश्वर्याचं आहे. तिला कुणी मदत केली आहे ना, तेच आता आपल्याला शोधून काढायचं आहे, असं जानकी म्हणत असते. इतकी गडबड झालीच कशी ते आता मला बघायचंच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकीला आता संशय आलेला असतो की या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी ऐश्वर्याचा हात आहे. तिच्यामुळेच किंवा तिला कुणीतरी मदत केली म्हणूनच पेपर आता गायब झालेले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या आता तयार होत असते. तेवढ्यातच मास्कमॅनचा तिला फोन येतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मला माहितीच होतं तुझा आता फोन येईल. बरं झालं तू फोन केलास. मला तुझ्याकडे महत्त्वाचं कामच होतं. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, आता हावरटासारखे पैसे मागू नकोसा. मी तुला आता काही पैसे वगैरे देणार नाही आहे, कळलं ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, नाही,
खरं तर पैशांचंच बोलायचं नव्हतं, मला महत्त्वाचं दुसरं काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, काय बोलायचं आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मला पहिल्यांदा तुम्ही गुड न्यूज द्या. तुम्ही त्या रणदिवेंच्या घरी तुमची माणसं पाठवणार होतात ना, ती मला आधी गुड न्यूज द्या. सांगा बरं मला, त्या रणदिवेंना रस्त्यावरती आणलंत का? तुम्ही बोलला होतात ना की तुमचं काम होईल म्हणून. प्लॅन सक्सेसफुल झाला का? तेव्हा इकडे मास्कमॅन म्हणत असतो, ऐश्वर्या, माझे प्लॅन तुझ्या प्लॅनसारखे नसतात. मी जे प्लॅन करतो ना ते सक्सेसफुल करण्यासाठीच करत असतो. तुझ्यासारखे नाही. प्लॅन करतो आणि नंतरला ते फ्लॉप होतात. माझे प्लॅन वर्क होतातच. त्याच्यामुळे असे मूर्खासारखे प्रश्न पुन्हा मला विचारायचे नाही आहे, मी आत्ताच सांगतोय तुला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बरं बरं ठीक आहे. बरं झालं तुम्ही त्या रणदिवेंना रस्त्यावरती आणलं ते. तो म्हणतो, अजून तरी आणलेलं नाही आहे. इथे नियमानुसार 1 महिन्याची नोटीस दिली, पण आता लवकरच 1 महिन्याच्या नंतरला सगळे रणदिवे रस्त्यावरती असतील. ती म्हणते, मग माझे उर्वरित पैसे कधी द्याल? तेव्हा मास्कमॅन म्हणतो की आता जोपर्यंत संपूर्ण रणदिवे रस्त्यावरती येत नाही ना, तोपर्यंत मी तुला बाकीचे पैसे देणार नाही आहे. कळलं तुला? तोपर्यंत हवरटपणा करू नकोस. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, तुम्हाला एक विचारू का? तुम्ही काही त्या जानकीच्या संगतीमध्ये होता का? नाही म्हणजे तुम्ही सारखे सारखे तिच्यासारखे मला टोमणे मारताना म्हणून म्हणाले. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, अति शहाणपणा करू नकोस आणि जास्तीचं बोलायचं नाही, सांगितलंय ना. चल फोन ठेव आता. आणि मास्कमॅन फोन ठेवून देतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हा पण ना. तर इथे ऐश्वर्या म्हणते की आपण मस्त त्या रणदिवेंना धडा शिकवला ना. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, काय आपण? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही नाही आपण नाही, तुम्ही. तर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या आता खुश असते. ऐश्वर्या म्हणत असते की चला जानकी, खूपच तुझ्या कुटुंबाची ढाल बनून तुझ्या घराला प्रोटेक्ट करत होतीस ना, पण आता सगळेजण तुझ्यावरती संशय घेणार की तूच इथे स्वतःच्या माणसांचा केसाने गळा कापलेला आहेस, म्हणून सगळेजण तुझ्याकडे संशयाने बघणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला फसवण्यासाठी ऐश्वर्याने आजीला हाताशी धरून चांगलं जाळं तयार केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आजी नेहमीप्रमाणे आलेली असते सुमित्राचे कान भरायला. ती म्हणत असते, काय सुमित्रे, कसला विचार करतेस? तेव्हा सुमित्रा म्हणते, आई बाई तू शांत बस गं, आता काहीतरी बोलशील, मला त्रास होईल असंच बोलशील. तेव्हा आजी म्हणते, मी तुझी आई आहे ना गं, मग मी तुला त्रास होईल असं कसं बरं बोलेन? असं वाटलंच कसं तुला? हे बघ सुमित्रे, अगं तुला जर त्रास झाला तर तुझ्या या आईला त्रास होणार नाही असं कसं वाटलं तुला? आतासुद्धा तू त्या जानकीला पाठीशी घालतेस ना. मी कालसुद्धा त्या जानकीच्या विरोधात होते आणि मी आत्तासुद्धा त्या जानकीच्या विरोधातच आहे. कारण तुला माहिती आहे ती जानकी सतत तुमच्या मागे पुढे करत असते. तुम्हाला ती चांगली वाटते, पण मला अजिबात ती चांगली वाटत नाही. बघितलंस ना, शेवटीला तिने तिची लायकी दाखवलीच. स्वतःच्या आईला सोडून आणण्यासाठी संपूर्ण घराला ती रस्त्यावरती आणायला मागे पुढे बघत नाही आहे. सगळ्यांना वेठीस धरले तिने. का? तर तिच्या आईला परत आणायचं होतं म्हणून तिने या कुटुंबाचा सुद्धा विचार केला नाही. अगं तू पण आई आहेस, तुला पण मुलं बालं आहेत ना, तुझासुद्धा संसार आहे, पण त्याचा त्या जानकीने विचार केला नाही. आता तू मला सांग, त्या जानकीमुळे ती बाहेरची लोकं इथे आली आणि त्यांना आपल्या घराला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. 1 महिन्याची नोटीस दिली. हे सगळं कुणामुळे? त्या जानकीमुळे घडतंय ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, ऋषिकेश, पण मला कळत नाही आहे, ओरिजिनल पेपर त्या माणसांकडे गेले कसे? कुणी दिले असतील? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, त्याने काही होणार नाही आहे. हे बघ, आपल्याला आता ते शोधून काढायचंच आहे ना की ओरिजिनल पेपर घरातून कसे गायब झाले. तू नको काळजी करू, आपण सगळेजण मिळून ते पेपर शोधून काढूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश आणि जानकी हे दोघेजण खूप टेन्शनमध्ये असतात. सौमित्र म्हणत असतो, हे बघा तुम्ही दोघेही काळजी करू नका, आपण शोधून काढूया ना ते पेपर ते ऐश्वर्याने कसे गायब केले. आता घरातून गायब केलेत म्हणजे तिने हे एकटीने तर काम केलं नसेल, पण घरातली अशी कुठली व्यक्ती असेल जिने तिला मदत केली असेल. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, वहिनी तू नक्की पेपर कुठे ठेवले होतेस? तेव्हा जानकी म्हणते, भाऊजी आपण 2 फाईल केल्या होत्या. ओरिजिनल पेपर ब्ल्यू फाईलमध्ये आणि रेड फाईलमध्ये डुप्लिकेट पेपर होते. ओरिजिनल पेपर मी कपाटामध्ये ठेवले
आणि रेड कलरची डुप्लिकेट पेपरची फाईल मी इथे बाहेर टेबलवरती ठेवली आणि मी लगेच खाली आले होते. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणते, वहिनी याचा अर्थ तुम्ही रूममध्ये असताना दुसरं कुणीही आलं नव्हतं. तेव्हा जानकी म्हणते, नाही, मी तर इथे फाईल ठेवून डिरेक्टली खालीच आले होते. नंतर कोण येईल पेपर गायब करायला? तेव्हा सारंग तिथे येतो आणि म्हणतो, आहे, एक व्यक्ती आहे जी पेपर गायब करू शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते, सुमित्रे, आता तू मला सांग, जानकीच्या जागी दुसरं कुणी असतं आणि तिच्याकडून एवढी मोठी चूक झाली असती तर नानासाहेब गप्प बसले असते का? नानासाहेब त्या माणसावरती किती रागवले असते, किती चिडले असते, सांग बरं तू. प्रत्येक वेळेला जानकी म्हणेल तेच का बरं होईल या घरामध्ये? जानकी इथे सगळ्यांना वेठीस धरते आपल्या आईसाठी. जानकी नेहमी बरोबरच असू शकते असं का वाटतं सगळ्यांना? जो तो उठतो आणि जानकीचा उदो उदो करतो, पण मी उगाच तिच्या विरोधात नसते, कळलं तुला? हे बघ, जानकीने हे जे काही केलंय ना, त्यासाठी तिला जाब तू विचारलाच पाहिजे. अगं, तू या घराची मालकीण आहेस, तू नाही जाब विचारणार तर कोण विचारणार? तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अगं पण ऋषिकेश म्हणतोय तसं हे सगळं त्या ऐश्वर्याने केलं असेल तर? तेव्हा सुमित्रा आता जे काही बोलते त्याच्यावरती आजी म्हणत असते, अगं ती कार्टी कशाला ह्या घरामध्ये येते सांग ना? ती गेली हे घर सोडून, ती कशाला येईल मरायला इथे आपण सगळेजण असताना? पण तू मला सांग, ती ऐश्वर्या हे सगळं आता का करेल? हे सगळं त्या जानकीने आपल्या आईला सोडवण्यासाठीच केलंय ना? कशावरून आपल्याला सगळ्यांना इथे अंधारात ठेवून, आपल्या डोळ्यांवरती धूळ फेकून त्या जानकीने ओरिजिनल पेपर दिले नसतील आणि आपल्या सगळ्यांना काही कळूच दिलं नसतील सांग ना? त्यामुळे आता नानासाहेब तर काही जाब विचारणार नाही. तू सुद्धा अशी मूग गिळून गप्प बसू नकोस. अगं, सासू आहेस ना त्या जानकीची, तिला जाब विचारण्याचा तुला परिपूर्ण अधिकार आहे. जा आत्ताच्या आत्ता आणि त्या जानकीला विचार, तिची हिंमत कशी झाली कुणालाही काही न सांगता ओरिजिनल पेपर त्या माणसाला द्यायची? तिच्यामुळे आपण सगळ्यांनी घर सोडून जायचं का? आपण सगळ्यांनी शिक्षा का भोगायची? आतासुद्धा त्या जानकीचा उदोउदोच करणार आहेस का? तिच्या चुका सगळ्या पाठीशीच घालणार आहेस का? अगं, का नेहमी नेहमी जानकी बोलेल तसंच या घरामध्ये होईल? अगं, डोळ्यांवरती अशी पट्टी बांधून बसू नकोस. अगं, मी इथे आली आहे ना, ती तुला ऊर्जा देण्यासाठी, सत्य सांगण्यासाठी आले. तेव्हा जा आणि त्या जानकीला जाब विचार. त्यानंतर प्रेक्षकांनो, सारंग म्हणतो, हे काय बोलतोयस तू दादा? अरे, ऐश्वर्याला मदत करणारी एक व्यक्ती आपल्या घरामध्ये आहे ना, ती कोण असणार आहे सांग बरं तू मला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, कोण? आजी. तेव्हा सारंग म्हणतो, हो, आजी आहे जी ऐश्वर्याला नक्कीच मदत करू शकते. तेव्हा इथे आता जानकी म्हणते, काय भाऊजी, तुम्हाला असं वाटते की आजीने ते पेपर ऐश्वर्याला नेऊन दिले असतील? तेव्हा सारंग म्हणतो, मला फक्त वाटत नाही आहे, मला खात्री आहे की हे सगळं आजीनेच केलं असेल म्हणून. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही नाही सारंग, आजी इतकी खालच्या पातीला जाणार नाही, इतका टोकाचा निर्णय ती कधीच घेणार नाही. तेव्हा सारंग म्हणतो, दादा तुला नाही माहिती, आजी त्या ऐश्वर्याबरोबर लागून तिने किती मोठे मोठे कांड केलेत ते तुम्ही विसरला असाल, मी विसरलेलो नाही आहे. मला माहिती आहे आजी त्या ऐश्वर्याच्या प्रेमापोटी काही करू शकते. मला खात्री आहे की आजीनेच ते पेपर एक्सचेंज केले असतील, दुसरं कुणीही काही करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते की याचा अर्थ हे सगळं आजीने ऐश्वर्याच्या सांगण्यावरून नक्कीच केलं असेल, बरोबर ना? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, मग आता आपण काय करायचं? तेव्हा इथे सारंग म्हणतो, दादा आपण आहे ना आजीजवळ बोललं पाहिजे, निदान आपण तिला विचारलं तरी पाहिजे. ऐश्वर्याच्या सांगण्यावरून आजीने आत्तापर्यंत आपलं घर तोडण्यासाठी काय काय केलंय, तर ती ह्या वेळेलासुद्धा ऐश्वर्याच्या प्रेमापोटी प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा देऊच शकते. तर प्रेक्षकांनो, जो काही आता आजीने मूर्खपणा केला आहे, या वेळेससुद्धा आजीची अक्कल काही ठिकाणावरती आलेली नाही आहे. ज्यांचं खाते, ज्यांच्या घरात राहते त्यांच्याच वाईटावरती उठले. जी बाई आपल्या मुलीचा आणि आपल्या लेकरांचा संसार उद्ध्वस्त करू पाहते, त्या ऐश्वर्याला आता ही आजी साथ देते. आणि जी मुलगी प्रत्येक वेळेला घरातल्यांच्या सुखाचा विचार करते, त्या जानकीवरती प्रत्येक वेळेला आळ घेत असते. इतकी मूर्ख आजी तर मी फक्त ह्या सिरियलमध्येच बघितलेली आहे प्रेक्षकांनो. माणसाने इथे ह्या वयात किती नीचपणा करायचा ते सुद्धा या म्हातारीला माहिती नाही आहे. स्वतःने माती खाल्ली किलोभर आणि इथे आळ मात्र आता जानकीवरती आणलंय. जानकीमध्ये आणि सुमित्रामध्ये भांडण व्हावं यासाठी आता ही आजी खूपच जास्त जबाबदार आहे. आणि त्याच्यामध्ये सुमित्रा नेहमीप्रमाणे हलक्या कानाची
जानकीने स्वतःचं काळीज जरी काढून दिलं ना या कुटुंबाच्या सेवेमध्ये, तरीसुद्धा कुणाला त्याची किंमत उरणार नाही. अशी सुमित्रा आणि तिची आई ह्या दोघींची मायलेकींची चांगली अगदी जोडी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता स्वतःने गुन्हा केला आहे आणि आजी हात जोडायला आली देवाच्या समोर आणि म्हणते की देवा, ह्या वेळेला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्याच्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढ देवा, लवकरात लवकर बाहेर काढ. आम्हाला या घरातून कुठेही जायचं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचा फोन आलेला असतो. तेव्हा म्हातारी म्हणते, आता ही मला का बरं फोन करते? तेव्हा आजी बाहेर जाते आणि फोन उचलते आणि म्हणते, ऐश्वर्या, तू का फोन केला आहेस मला? सगळ्याच गोष्टी तर तुझ्या मनासारख्या घडतायत ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, आजी, अहो तुमच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे. तेव्हा आजी म्हणते, काय? माझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी? आता खोटं बोलू नकोस हा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, माहिती आहे ना, कामाशिवाय मी फोन नाही करत. हे बघा, आपल्याला आपलं हे नाटक आहे ना कंटिन्यू ठेवायचं आहे. तेव्हा आजी म्हणते, नाही, मला नाही जमणार. कोणी जर मला पकडलं तर? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, घरामध्ये तुम्हाला असं वावरायचं आहे जसं काही घडलेलंच नाही आहे, तुमची काही चूकच नाही आहे, असं तुम्हाला वावरायचं आहे, कळलं ना? तेवढ्यातच इथे ऐश्वर्या आणि आजी बोलत असताना सारंग तिथे आलेला असतो. सारंग म्हणतो, आजी, अगं इथे काय करतेस तू? तेव्हा आजी म्हणते, काही नाही, काही नाही, गावावरून फोन आला होता ना, गावाकडे बोलत होते. तेव्हा सारंग म्हणतो, हो का, गावाकडे बोलत होतीस का? पण आता चल, आतमध्ये सगळेजण तुझी वाट बघतायत, तेव्हा चल बरं लवकरात लवकर. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी इथे ऐश्वर्याबरोबर बोलत असताना आता मध्येच फोन ठेवावा लागलेला असतो. आजी तिला प्लॅनिंगबद्दल समजावून सांगत असते. तेवढ्यातच तिथे सारंग येतो आणि म्हणतो की आजी लवकर चल, सगळेजण तुझी वाट बघतायत, अगं महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याबरोबर, चल चल चल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी आलेली असते. तेव्हा सगळेजण आता उभे राहिलेले असतात तिला जाब विचारण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते, काय काय झालं? तुम्ही सगळेजण काय इथे उभे राहिलात? काय बोलायचं आहे माझ्याजवळ? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, आजी, अगं हो हो, एवढी घाबरतेस कशाला? आम्हाला नॉर्मलीच फक्त तुझ्याबरोबर बोलायचं आहे, तुझी चौकशी करायची आहे गं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आजी, काय मग कुणाचा फोन आला होता? ऐश्वर्याने फोन केला होता का तुला? तेव्हा इथे आजी म्हणते, ऐश्वर्या, ती का मला फोन करेल? नाही नाही, तिने मला फोन केला नव्हता आणि मीही तिला फोन केला नव्हता. मला गावावरून फोन आला होता. पण नक्की काय चाललं आहे तुमचं? आज तुम्ही मला सगळेजणच का विचारताय? ऐश्वर्याने फोन केला होता का? हे बघा, जसा तुमचा तिच्याबरोबर काही संबंध नाही आहे ना, तसा माझाही तिच्याबरोबर काही संबंध नाही आहे, कळलं का? त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या तर आधीच म्हणालेली असते की मास्कमॅन, तुझं जे काही चाललं आहे ते चालू दे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, मला फक्त माझे पैसे मिळायला हवे. तसं इथे आता आजीचं आहे. तुम्हाला सगळ्यांना कितीही टेन्शन येऊ दे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मी आपली इथे लांडी लबाडी करणार आणि गप्पसुद्धा बसणार. त्यानंतर आजी तसंच म्हणत असते, नाही नाही, माझं काही देणं घेणं नाही आहे त्या ऐश्वर्याबरोबर आणि मला काही माहितीसुद्धा नाही आहे. मला नका विचारू काही, ती मला अजिबात फोन नाही करत आणि मी का तिला फोन करू? मला तिच्याबरोबर अजिबात बोलायची इच्छा नाही आहे, कळलं का तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणतो, हो का आजी, म्हणजे खरंच त्या ऐश्वर्याजवळ तू बोललेली नाही आहेस, तिने तुला फोन केलेला नाही आहे, फाईलबद्दल तू तिला काहीच सांगितलेलं नाही आहेस, बरोबर की नाही? असंच म्हणायचं आहे ना तुला? तेव्हा इथे आजी म्हणते, हो हो, अगदी बरोबर, मी तिला काहीसुद्धा सांगितलेलं नाही आहे. तेव्हा अवंतिका म्हणते, आजी प्लीज जरा आठवून सांगा ना, त्या ऐश्वर्याने तुम्हाला फोन केला होता का? ती तुमच्याबरोबर फाईलबद्दल किंवा अजून कुठल्या गोष्टीबद्दल बोलली होती का? तेव्हा आजी म्हणतात, तुम्ही माझ्यावरती संशय घेताय? मागेसुद्धा ऋषिकेशने माझ्यावरती संशय घेतला होता आणि मला विचारलं होतं की ऐश्वर्याला मी फोन करते का? ह्या वेळेलासुद्धा तुम्ही तसंच काहीसं विचारताय का मला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, असं काही नाही आहे, पण आजी खरं सांगा ना, आठवा बरं, तुम्हाला त्या ऐश्वर्याने फोन केला होता? तुम्हाला फाईलबद्दल ती काय विचारत होती? प्लीज सांगा आजी, प्लीज सांगा ना. असं इथे आजीला आता जानकी विचारत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता आजी म्हणत असते की तुम्ही सगळेजण माझ्यावरती नाव घेताय. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी, माझ्या आईला बोलतेस तू? इथे स्वतः त्या माणसाला खरे पेपर नेऊन दिलेस, तू चूक केली आहेस आणि माझ्या आईवरती नाव घेतेस तू? मी अजिबात सहन करणार नाही आहे, कळलं ना? या सगळ्यामध्ये तुझी चुकी आहे. तुम्ही सगळेजण माझं ऐका.
जानकी आपल्याबरोबर काहीतरी खोटं बोलते, काहीतरी लपवते ती आपल्यापासून. त्यानंतर इथे ऐश्वर्याने जानकीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि ती हसत असते आणि म्हणते, "काय मग जानकी, कशी वाटली माझी खेळी तुला? सांग ना. फसवलं ना तुला बरोबर? आता तुझं घर कसं काय वाचवशील गं माझ्या तावडीतून?" असं ऐश्वर्या म्हणत असते.